हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो आयनिक इक्विलिब्रियमचे न्यूमरिकल्स आणि त्यामध्ये नेक्स्ट न्यूमरिकल आपला डिपेंड असणार आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट वर. तर बघू शकता द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ AgBr इज 5.2 10⁻⁻13. मीन्स आपल्याला गिवन आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट जो आपण डिनोट करू KSP नी. KSP दॅट इज सोल्युबिलिटी प्रोडक्ट गिवन आहे आपल्याला 5.2 × 10⁻13. कॅल्क्युलेट इट्स सोल्युबिलिटी इन मोल डीएम क्यूब इनवर्स अँड ग्राम डीएम क्यूब इनवर्स. तर बघू शकता आपल्याला सोल्युबिलिटी इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. मीन्स आपल्याला विचारलंय सोल्युबिलिटी मोल डीएम क्यूब इनवर्स मध्ये अँड ग्राम डीएम क्यूब इनवर्स मध्ये. तर बघू शकता मोल डीएम क्यूब इनवर्स आणि ग्राम डीएम क्यूब इनवर्स या टू व्हॅल्यूज मध्ये आपल्याला विचारलेला आहे सोल्युबिलिटी. तर बघू शकता फर्स्ट आपल्याला रिलेशन बघावं लागेल सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड सोल्युबिलिटी मध्ये. तर बघू शकता आता सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी मध्ये आपण रिलेशन बघितलाय. या आधीचा व्हिडिओ बघू शकता त्यासाठी तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड सोल्युबिलिटीतलं रिलेशन मिळून जाईल. फॉर AgBr बघायचं आहे तर फर्स्ट आपण याचा सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम लिहून घेऊ. दॅट इज AgBr असेल Ag पॉझिटिव्ह प्लस Br निगेटिव्ह. सो असेल याचा सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. यावरून x ची व्हॅल्यू जर बघितलं आपण तर बघू शकता x दॅट इज 1 असेल. Ag च्या बाईज मध्ये बघा Br च्या बाईज मध्ये 1 आणि 1 असेल. x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू सुद्धा असेल 1. त्यानंतर बघू शकता तुम्ही सोल्युबिलिटी प्रोडक्ट दॅट इज KSP इक्वल्स टू असेल x टू द पॉवर x, y टू द पॉवर y, s टू द पॉवर x प्लस y. तर x टू द पॉवर x दॅट इज 1 टू द पॉवर 1, x ची व्हॅल्यू असेल 1, y ची व्हॅल्यू असेल 1. तर बघू शकता 1 टू द पॉवर 1, s टू द पॉवर 1 प्लस 1 दॅट इज x प्लस y. x ची व्हॅल्यू बघू शकता Ag च्या बाईज मध्ये, y ची व्हॅल्यू बघू शकता Br च्या बाईज मध्ये 1 आणि 1. तर इक्वेशन बघू शकता 1 टू द पॉवर 1 1 होईल, 1 टू द पॉवर 1 1 होऊन जाईल आणि मल्टिप्लिकेशन जर केलं 1 into 1 दॅट इज 1. सो सोल्युबिलिटी प्रोडक्ट असेल दॅट इज s टू द पॉवर 1 प्लस 1 2. सो सोल्युबिलिटी प्रोडक्ट आलेला आपला s स्क्वेअर. बघू शकता सोल्युबिलिटी प्रोडक्टची व्हॅल्यू आलेली आहे s स्क्वेअर. बट आपल्याला विचारलेला आहे सोल्युबिलिटी, सो इक्वेशन कन्वर्ट करावं लागेल s इज इक्वल्स टू. आता s इज इक्वल्स टू जर इक्वेशन कन्वर्ट करायचं असेल तर s चा स्क्वेअर आहे. सो आपल्याला घ्यावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट. सो आपल्याला घ्यावं लागेल स्क्वेअर रूट. बघू शकता s इज इक्वल टू इक्वेशन साठी आपल्याला घ्यावं लागेल स्क्वेअर रूट बिकॉज s चा आहे स्क्वेअर. सो KSP दॅट इज होऊन जाईल अंडर स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल आणि KSP येऊन जाईल अंडर स्क्वेअर रूट. त्यानंतर बघू शकता अंडर रूट स्क्वेअर रूटच्या अंडर मध्ये KSP ची व्हॅल्यू आणि KSP ची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे दॅट इज 5.2 × 10⁻⁻13. सो यामध्ये बघू शकता आता 5.2 × 10⁻⁻13 याचा घ्यायचा आहे स्क्वेअर रूट. आता 10 चा पॉवर जर बघत असाल तुम्ही तर ऑड नंबर आहे आणि स्क्वेअर रूट मध्ये जर ऑड नंबर असेल तर त्याला ऑलवेज कन्वर्ट करायचं इव्हन नंबर मध्ये. तर बघू शकता आता इव्हन नंबर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल 5.2 ला आपण पॉइंट शिफ्ट करून लिहू शकतो 52. आता पॉइंट जो आहे तो आपण 2 नंतर शिफ्ट केलेला आहे. राईट साइडला जर पॉइंट शिफ्ट केला तर 10⁻⁻ घ्यायचा आहे -1 इंटू 10⁻⁻ असेल -13. आता बघू शकता इथे जर असेल मल्टिप्लिकेशन घेऊन आहे आपल्याला 10 × 10 चं मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरची होईल ऍडिशन आणि पॉवरची जर ऍडिशन केली -1 -13 दॅट इज होऊन जाईल -14. त्यानंतर बघू शकता आता यामध्ये जो नंबर आलेला आहे तो 10⁻⁻14 आहे. -14 चा आता घेऊ शकतो आपण स्क्वेअर रूट दॅट इज 10 चा जोही पॉवर असेल त्याला करायचं हाफ. बघू शकता 10⁻⁻14 आहे तर याला करायचं -7. स्क्वेअर रूट मध्ये जोही पॉवर असेल स्क्वेअर रूटच्या बाहेर घेताना त्याला करायचा हाफ. त्यानंतर बघू शकता 52 चा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. सो 52 चा स्क्वेअर रूट असेल बघ आता स्क्वेअर रूटचा पेज असेल लॉगॅरिथमिक पेजवर, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल 10 to 100 मध्ये स्क्वेअर रूट ऑफ 52. 52 चा 0 मध्ये बघावं लागेल दॅट इज असेल 7.2. सर तुम्ही स्क्वेअर रूट मध्ये बघितलं तर स्क्वेअर रूट असेल 7.2 × 10⁻⁻7 ही व्हॅल्यू असेल सोल्युबिलिटीची. बट ही व्हॅल्यू जी असेल ती असेल मोल डीएम क्यूब इनवर्स. तर बघू शकता ही जी सोल्युबिलिटीची व्हॅल्यू असेल हे असेल मोल डीएम क्यूब इनवर्स मध्ये आणि आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे मोल डीएम क्यूब इनवर्स अँड ग्राम डीएम क्यूब इनवर्स मध्ये. सुरुवातीला तुम्ही मोल डीएम क्यूब इनवर्स मध्ये बघून घ्या, यानंतर आपण फाइंड करू ग्राम डीएम क्यूब इनवर्स मध्ये. फर्स्ट आपण फाइंड केलं सोल्युबिलिटी इन मोल डीएम क्यूब इनवर्स. सोल्युबिलिटी प्रोडक्टच्या इक्वेशन वरून जे सोल्युबिलिटी आपण फाइंड करू ते असेल मोल डीएम क्यूब इनवर्स मध्ये आणि नेक्स्ट जे सोल्युबिलिटी आपल्याला फाइंड करायचं आहे ते फाइंड करायचं आहे ग्राम डीएम क्यूब इनवर्स मध्ये.
आणि मोल डीएम क्यूब इन्व्हर्स मध्ये जे आपण सोल्युबिलिटी फाइंड केली त्यावरूनच आपण फाइंड करू शकतो ग्राम डीएम क्यूब इन्व्हर्स मध्ये. आणि सिंपल असेल, बघू शकता आता सोल्युबिलिटी इन मोल डीएम क्यूब इन्व्हर्स फाइंड केला आपण, दॅट इज 7.2 10 raised to power -5 सॉरी -7 7.2 10 raised to power -7 मोल डीएम क्यूब इन्व्हर्स. त्यानंतर बघू शकता इकडे आपल्याला घेऊन आहे मोलर मास. त्यानंतर आपल्याला घेऊन आहे मोलर मास दॅट इज 187.8 ग्राम मोल इन्व्हर्स. जर तुम्हाला सोल्युबिलिटी इन मोल डीएम क्यूब इन्व्हर्स माहित असेल, मोलर मास गिवन असेल, तर बघू शकता सोल्युबिलिटी इन ग्राम डीएम क्यूब इन्व्हर्स इक्वल्स टू, आता बघू शकता याची सोल्युबिलिटी आपण फाइंड केली मोल डीएम क्यूब इन्व्हर्स मध्ये, याला आपण म्हणू मोलार सोल्युबिलिटी सुद्धा म्हणू शकतो आपण याला. आणि असेल मोलार सोल्युबिलिटी इन मोल डीएम क्यूब इन्व्हर्स. बघू शकता मोल डीएम क्यूब इन्व्हर्स मध्ये जे सोल्युबिलिटी असेल मल्टिप्लाइड बाय, बघू शकता मोलर मास, मल्टिप्लाय करावं लागेल मोलर मासने. सिंपल असेल, मोलर मासने मल्टिप्लाय करा मोलार सोल्युबिलिटीला और सोल्युबिलिटी इन मोल डीएम क्यूब इन्व्हर्सला आणि तुम्हाला मिळून जाईल सोल्युबिलिटी इन ग्राम डीएम क्यूब इन्व्हर्स. तर 7.2 10 raised to power -7 into 187.8 187.8. आता या दोघांचं करावं लागेल मल्टिप्लिकेशन, दॅट इज 7.2 into 187.8 into 10 raised to power -7. तर बघू शकता आता लॉग घ्यावं लागेल 7.2 चा, लॉग ऑफ 7.2 घ्यावं लागेल. त्यानंतर बघू शकता लॉग ऑफ 187.8, लॉग ऑफ घ्यावं लागेल 187.8. 7.2 चा लॉग जर घ्यायचा असेल तर कॅरेक्टरिस्टिक बघून घ्या, 0 पॉईंट येईल. पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे, 1 डिजिट असेल पॉईंटच्या आधी तर 1 - 1 करावं लागेल, दॅट इज 0 पॉईंट. त्यानंतर बघू शकता पॉईंटच्या आधी 3 डिजिट आहे, 1 2 and 3, 3 - 1 करावं लागेल, दॅट इज 2 पॉईंट. त्यानंतर या दोघांचा घ्यावं लागेल लॉगॅरिथमिक टेबल नुसार लॉग. तर बघू शकता 72 चा 0 मध्ये बघावं लागेल, 72 चा 0 मध्ये लॉग असेल दॅट इज 8573, व्हॅल्यू असेल 8573. त्यानंतर बघू शकता 187.8 दॅट इज बघावं लागेल आपल्याला 18 चा, बघू शकता 18 चा 7 मध्ये, 18 चा 7 मध्ये जर बघितला तुम्ही तर व्हॅल्यू असेल 2718. आणि 8 मध्ये मेन डिफरन्स, 8 मध्ये जर मेन डिफरन्स बघितला व्हॅल्यू असेल 2718. 18 चा 7 मध्ये व्हॅल्यू असेल 2718 आणि 8 मध्ये मेन डिफरन्स, दॅट इज 8 मध्ये मेन डिफरन्स जर बघितला तुम्ही तर व्हॅल्यू असेल 19. सो या दोघांची करावं लागेल ऍडिशन, 9 + 18 17 कॅरी 1 1 + 2 + 3 दॅट इज 2737, व्हॅल्यू असेल 2737. मेन डिफरन्स ऍड केलेला आहे आपण. त्यानंतर बघू शकता मल्टिप्लिकेशन आहे, लॉगची होऊन जाईल ऍडिशन, व्हॅल्यूजची मल्टिप्लिकेशन असेल लॉगची ऍडिशन होईल. 7 + 3 दॅट इज 0 कॅरी 1, 7 + 3 दॅट इज 10 कॅरी 1, 7 + 3 10 + 1 11 कॅरी 1, 7 + 5 12 12 + 1 13 कॅरी 1, 8 + 2 10 10 + 1 10 + 1 दॅट इज 11. बघू शकता 8 + 2 10 10 + 1 11 दॅट इज कॅरी 1, 1 + 2 दॅट इज 3 3.1310. तर बघू शकता पॉईंटच्या आधीची जी व्हॅल्यू आहे ते येईल 10 raised to power मध्ये 10 raised to power 3 into 10 raised to power -7 असेल. आणि ही जी व्हॅल्यू आहे हे बघावं लागेल अँटीलॉग मध्ये, 13 चा 1 मध्ये 0 मध्ये मेन डिफरन्स, 13 चा 1 मध्ये ज्याची व्हॅल्यू असेल 1352 1352. 10 raised to power घ्यावं लागेल दॅट इज 3. पॉईंटच्या आधीची व्हॅल्यू 10 raised to power घेतलेली आपण. त्यानंतर फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल पॉईंट, दॅट इज 1.352. बघू शकता 10 raised to power 1.352 into 10 raised to power 3 आहे, 10 raised to power -7 आहे. आता बघू शकता जर व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन असेल पॉवरची होईल ऍडिशन, तर बघू शकता 10 to the power 3 - 7 3 - 7 दॅट इज -4. बघू शकता -7 होतं ऍडिशन मध्ये, प्लस मायनस मायनस होऊन जाईल, 3 - 7 होऊन जाईल -4 दॅट इज 10 raised to power -4. आणि व्हॅल्यू होऊन जाईल ग्राम डीएम क्यूब इन्व्हर्स मध्ये. सो आपण व्हॅल्यू फाइंड केली मोल डीएम क्यूब इन्व्हर्स मध्ये आणि व्हॅल्यू फाइंड केलं पण ग्राम डीएम क्यूब इन्व्हर्स मध्ये, बघू शकता.